हाय मैत्रिणींनो, आपल्याला आता कद्दूची भाजी बनवायची आहे. तर बघा, आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकली, कढीपत्त्याची पानं पण टाकली आणि कट करून, कांदा टाकला मीडियम साईजचा, हिंग टाकायचं, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि छान त्याला परतून घ्यायचं. लाल तिखट टाकायचं, हळद पण टाकायची, टोमॅटो टाकायचं आणि त्याला परतून घ्यायचं. आता यामध्ये टोमॅटो पटकन शिजावे म्हणून त्यामध्ये वरतून मीठ टाकलेलं आहे. गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा. छान परतून घेतल्याच्या नंतर कद्दू टाकायचा आणि मसाल्यासोबत त्याला परतून घ्यायचं. आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जाडसर 2 चमचे. कोथिंबीर पण टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हवं तेवढं आपण यामध्ये पाणी टाकायचं आणि 10 मिनिटासाठी आपल्याला असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तयार आपली चमचमीत आणि झणझणीत